गाढव कुत्र्याकडे गेलं. हा असं राहू द्या, आता स्पष्ट येतं ऐकायला. कुत्रा आपला आराम करत बसलेलं होतं आणि गाढव कुत्र्याकडे गेलं. कुत्र्याला म्हटलं, कुत्रा दादा बोल ना माझ्याशी. कुत्र्याने काही गाढवाला व्हॅल्यू दिली नाही. मॉनिटरला आवाज दे, मॉनिटर नाही. कुत्र्याने काही, हा आता भेटला मॉनिटर. कुत्र्याने काही गाढवाला व्हॅल्यूज दिले नाही, बघितलंच नाही त्याच्याकडे. काय बा गाढवता आहे बा. पुन्हा गाढवाने त्याला असं हलवलं, ए दादा बोल ना माझ्यासोबत बोल. मग कुत्र्याने आपलं असं नुसतं पाहिलं त्याच्याकडे. काय काय काम आहे, कुत्सित भावनेने, म्हणजे बोलायची इच्छा नाहीये पण लय आग्रह करतोय, तर सांग काय काम काय आहे तुझं. ते गाढव कुत्र्याला म्हटलं, कुत्रा दादा मला तुझ्यासोबत एक शर्यत लावायची. कुत्र पडल्याच म्हटलं, तोंड पाहिलंय का आरशात, माझ्यासोबत शर्यत लावायला तुझी लायकी आहे का. अरे तू वज वाहणारा प्राणी, सध्या माझ्यासाठी बंगल्यात स्पेशल रूम आहे, म्हातारे बाहेर पण आम्ही घरात आहे, आमची सध्या ठेप आहे. म्हटलं तुझी लायकी आहे का माझ्यासोबत, तू काय पुरणार माझ्यासोबत शर्यतीला. ते गाढव म्हटलं, नाही आपल्याला एक शर्यत आहे म्हटलं, आपल्यात माझ्याकडे विषय, आपण ती शर्यत लावायची. कुत्रा म्हटलं काय. म्हटलं काय नाही दादा, 7 गावं ओलांडून गेलं की 8व्या गावामध्ये एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती एक राजसिंहासन ठेवलेलं आहे. आपल्या दोघांपैकी जो अगोदर धावत पळत 7 गावं ओलांडून जाईल, 8व्या गावामध्ये जाऊन पोहोचेल, पर्वत चढून जाईल, तो ह्या 8 गावांचा राजा. बघा बरं का गाढवाच्या डोक्यात काय. कुत्र पडल्याच मनातल्या मनात म्हटलं, म्हणूनच याला गाढव म्हणतात. गाढव पक्क गाढव आहे हे कुत्र्याच्या लक्षात आलं. अक्कलच नाही. अरे तू किती पाळणार, तुला कुठं वेग आहे का. मी आत्ता धूम ठोकल, 7 गावं ओलांडून जाईल, 8व्या गावात पोहोचेल, पर्वत चढून जाईल, राजसिंहासनावर जाऊन बसेल, तुला कधी एवढं रनिंग उरकणार रे. कुत्रा विचार करत नाहीये, अंतर्मुख होत नाही, भ्रमात आहे, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. बऱ्याचदा माणसाला ओव्हर कॉन्फिडन्स पराभूत करतो. आत्मपरीक्षण करत नाही, चर्चा करत नाही, मन